एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चिखलठाणा एमआयडीसी मध्ये एक कंपनीला मोठी आग लागली आहे। सनराइज कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती मिळते आहे। या कंपनीमध्ये कर्मचारी उपस्थित नव्हते अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे। गेल्या साधारणतः तासाभरापासून या कंपनीमध्ये आगडोंब उसळलाय आणि अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। या आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे, पण या आगीमध्ये कंपनीचं प्रचंड नुकसान झालंय। आग नियंत्रणात आणण्यासाठी सध्या अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतात। आज कामगार दिनाची सुट्टी होती, त्यामुळे सुदैवानं कुणीही कर्मचारी कंपनीमध्ये उपस्थित नव्हते। सनराइज कंपनीला ही मोठी आग लागली आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात। या आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी सुद्धा आगीत कंपनीचं लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे। आणि भारत पाकिस्तान मधली अटारी बॉर्डर ही पूर्णतः बंद करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक अडकून पडलेत। दरम्यान पाकिस्तानला परत जाऊ द्या अशी विनंती करत अनेक महिलांनी बॉर्डरवरती टाहो फोडला। भारतामध्ये सायबर हल्ल्यांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले झाल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातून उघडकीस आली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मोठं वक्तव्य केलं। या हल्ल्याशी संबंधित याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे। हा काळ देश एकत्रित येऊन दहशतवादाच्या विरोधात लढण्याचा आहे आणि अशा वेळेला सुरक्षा दलांचं मनोबल खच्ची करणं योग्य नसल्याचं कोर्टानं ठणकावलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग आलाय। एनआयचे प्रमुख सदानंद दाते हे बैसरन घाटीत पोहोचले। एनआयचे महासंचालक 3 तास या परिसरात होते। सूत्रांच्या माहितीनुसार एनआयच्या प्रमुखांनी घटनास्थळी जात सखोल पाहणी केली आणि OGW नेटवर्क आणि कम्युनिकेशन सिग्नल सोबतच दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दलची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली। बैसरन घाटीतल्या हल्ल्यापूर्वी 15 एप्रिललाच दहशतवादी पहलगामला पोहोचल्याची माहिती एनआयच्या तपासातून समोर आली आहे। दहशतवाद्यांनी 3 सॅटेलाइट फोन वापरल्याचे पुरावे सुद्धा एनआयकडे आहेत। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हुरियत आणि जमाते इस्लामी समर्थकांवर एनआयनं कारवाई सुरू केली आहे। जवळपास 100 ठिकाणांवरती एनआयनं छापे टाकले। दहशतवादी हाशिम मुसा हा अजूनही पहलगाममध्ये लपल्याची माहिती आहे। तर पाकिस्तानच्या लष्कराकडनं हाशिमला काश्मीर परिसरातनं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडनं देण्यात आली आहे। भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या अर्निया सेक्टर भागात तणावाचं वातावरण दिसतंय। सतत होत असलेल्या सीज फायरिंगच्या घटनेनंतर सीमावर्ती भागात लहान मुलांना प्रशिक्षण दिलं जातंय। हल्ल्याच्या वेळेला बचाव कसा करायचा या संदर्भात मुलांना शाळेतून धडे दिले जात आहेत। पुण्याच्या राजगुरू नगरात मुस्लिम समाजाकडनं पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त झाला। यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडून जोरदार घोषणाबाजी केली गेली। धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाला। पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी जाताना पोलिसांनी अडवलं, त्यामुळे तरुणांनी गोंधळ घातला। सोलापूरच्या बोरामणी गावात विहिरीचा कठडा कोसळून 2 जण विहिरीत कोसळल्याची घटना घडली। 5 ते 6 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती आणि यावेळी अचानक विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 मुलं विहिरीमध्ये अडकली।